राज्यात महिला मुख्यमंत्र्यांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या वक्तव्यामुळे आता सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत आले आहेत। मात्र ठाकरे गटानं सावध भूमिका घेतली आहे, तर भाजपनं पवारांची खेळी असल्याचं म्हटलंय। महिला मुख्यमंत्री पदाबाबत नेमकं राज्यामध्ये काय राजकारण शिजतंय त्यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया। महाराष्ट्रात येणार महिला राज, ताई वहिनी मुख्यमंत्री होणार। गायकवाडांचं वक्तव्य राजकारण तापलं। महाविकास आघाडी आणि महायुतीत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे। त्यातच दिल्लीत आपच्या अतिशी मार्लिना यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच महाराष्ट्रातही महिला मुख्यमंत्री होणार का याची चर्चा रंगतीये। त्याला कारणही तसंच आहे। काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाडांनी महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री हवी असं विधान केलंय। त्या एवढ्यावरच थांबल्या नाही, तर त्यांनी थेट सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरेंच्या नावाला पसंती दर्शवली। मात्र ठाकरे गटाला हे विधान पचनी पडलेलं नाही। रश्मी ठाकरेंना राजकारणात रस नाही, त्यामुळे त्यांना यात ओढू नका असा खोचक सल्ला ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी काँग्रेसला दिलाय। साहजिक आहे 50% लोकसंख्या आहे, तर नक्कीच मला आनंद होईल अशी मी त्या ठिकाणी भूमिका मांडली। आणि विविध पक्षाच्या ज्या नेत्या आहेत, मग काँग्रेसमध्ये आम्ही 4-5 जणी आहोत जे सातत्याने निवडून येतो 4-4, 5-5 वेळेला। काही लोक आहेत, जसे राष्ट्रवादीमध्ये मी त्याचा नावाचा उल्लेख केला, कारण सुप्रियाताई आहेत किंवा रश्मीताई आहेत, मी त्यांचा उल्लेख केला। आणि आमच्याकडे एक प्रोसिजर असतं, त्यामुळे मी त्यांना सांगितलं की आमच्याकडे प्रोसिजरच्या माध्यमातून ह्या गोष्टी होत असतात। जर मला कोणी प्रश्न विचारला ॲज अ महिला लोकप्रतिनिधी, महिला मुख्यमंत्री झाली तुम्हाला आवडेल का, त्याचं उत्तर माझं हो राहील। रश्मी ठाकरेंनी कधीही राजकारणात इंटरेस्ट घेतलेले नाही। ते त्यांच्या पतीच्या सोबत असतात, याचा अर्थ ते राजकारणात आहे असं होत नाही। त्यामुळे महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे, पण कारण नसताना रश्मी वहिनीचं नाव असता कामा नये। यामुळे मात्र महायुतीच्या नेत्यांना आयतं कोलीत मिळालं। काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद असल्यामुळेच वर्षा गायकवाडांनी ठाकरे आणि सुळेंचं नाव घेतल्याचा टोला शिंदे गटानं लगावलाय। राज्यात काँग्रेसचे 8 मुख्यमंत्री फिरतायत, तरी सुप्रिया सुळेंनाच मुख्यमंत्री करण्याची पवारांनी तयारी सुरू केल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय। मुख्यमंत्री कोण होणार, कोणत्या पक्षाचा होणार? मग काही लोकांना मनातला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाटतात, काही लोकांना अजितदादा वाटतात, मलाही आमचे एकनाथ शिंदे व्हावेत असं वाटतं। हे सगळं वाटतं, परंतु याचा सर्व निर्णय हा वरिष्ठ पातळीवर होणार आहे। काँग्रेसमध्ये 8 मुख्यमंत्री महाराष्ट्रात फिरत आहेत। महाराष्ट्रात एकूण महाविकास आघाडीत 11 मुख्यमंत्री फिरत आहेत, एवढं मला माहिती आहे। पण पवार साहेबांची जिद्द आहे, काही झालं यावेळी काय ऐकत नाही, सुप्रियाजींना मुख्यमंत्री करायचं आहे। हे खरं आहे की माहीत नाही, पण मला माझी जी माहिती आहे ती फार अत्यंत चांगल्या सोर्सेसकडनं आहे। पुरोगामी महाराष्ट्रात 65 वर्षात एकही महिला मुख्यमंत्री झाली नाही, तर देशाच्या पंतप्रधान पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत महिलांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय। मात्र आता महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असतानाच सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरेंच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याची आता अधिकच उत्सुकता वाढली आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।